5 राज्याच्या निवडणुकाचा निकाल आता हाती येतोय आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 5 पैकी 3 ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला स्पष्टपणे बहुमत बघायला मिळतं। आपण बघा, आसाममध्ये काँग्रेसनं सातत्यानं खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आसाममध्ये हेमंत बिश्व शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता येते। आसाममध्ये फक्त सत्ता येत नाही तर डिस्टिंक्शन मध्ये आसाममध्ये भारतीय जनता पार्टीला विजय मिळताना बघायला मिळतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींची दीदीगिरी होती, ती संपुष्टात आणण्याचं काम तिथल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने केलंय। 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये चिखल करण्याचं काम ममता बॅनर्जी यांनी केलं होतं, परंतु पश्चिम बंगालच्या चिखलामध्ये आता कमळ फुलतंय। भारतीय जनता पार्टीला स्पष्टपणे बहुमत पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतंय। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांच्या गुंडांनी ज्या पद्धतीनं दहशत माजवली होती, ती दहशत संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय। आणि सोमेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्टपणे बहुमत मिळताना दिसतंय। त्यामुळं एकूण 3 राज्याच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे आणि एनडीएच्या पाठीशी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी देश पुन्हा एकदा उभा राहिला आहे। अमित भाई शहा यांच्या पाठीशी देश पुन्हा एकदा उभा राहिला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे राष्ट्रीय जे अध्यक्ष नितीन नवीनजी यांनी पदभार घेतल्यानंतर ही पहिली निवडणूक होती आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये 5 पैकी 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचा झेंडा फडकताना दिसतोय। ज्या पद्धतीनं केरळमध्ये काँग्रेसला बहुमत मिळतं तिथं देखील एसआयआर झालं होतं। संजय राऊत तिथे शंका उपस्थित करत नाहीत, जिथं भारतीय जनता पार्टी जिंकते तिथं लगेच शंका उपस्थित करते की निवडणूक आयोगाच्या मदतीनं केलं, एसआयआरच्या मदतीनं केलं, मग हेच फॉर्म्युला वापरायचा, हाच न्याय लावायचा। तर मग केरळमध्ये डाव्यांची सत्ता बाजूला गेली आणि काँग्रेस सत्तेमध्ये येताना दिसतंय, केरळमध्ये मग हा न्याय लावायचा का? त्याबद्दल चकार शब्दांनी संजय राऊत बोलायला तयार नाहीत। एसआयआरच्या माध्यमातून आजपर्यंत एक गोष्ट स्पष्ट झाली, ममता बॅनर्जी ह्या बोगस मतांच्या आधारावर निवडणूक जिंकत होत्या। जेव्हा ही सगळी बोगस मतदार बाजूला करण्याचं काम केलं तेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय। आजपर्यंत ममतांचा विजय हा बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर, भारतीय नाहीत अशा लोकांच्या जीवावर होत होता, परंतु एसआयआरच्या माध्यमातून खरे मतदार शोधण्याचं काम केलं आणि बोगस मतदार बांगलादेशी घुसखोर यांची हकालपट्टी मतदार यादीतून केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा विजय झाला। आजपर्यंत ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर राज्य केलं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। त्यामुळे संजय राऊतांना मला एकच सांगायचंय, संजय राऊत केरळमध्ये झालं की योग्य झालं आणि पश्चिम बंगालमध्ये झालं की अयोग्य झालं, आसाममध्ये झालं की चुकीचं झालं, पुदुच्चेरीमध्ये झालं की चुकीचं झालं, हे धंदे बंद करा। निवडणूक आयोग कुठल्याही राजकीय पक्षाचा मित्रपक्ष नसतो। निवडणूक आयोगाने त्यांची भूमिका चोखपणे बजावली। तुमची दहशत मोडून काढण्याचं काम निवडणूक आयोगाने केलंय। ज्या पद्धतीनं ममता बॅनर्जींची दहशत पश्चिम बंगालमध्ये होती हे आम्ही सांगत नाही, राहुल गांधींनी सांगितलं, त्यांच्या एका कार्यकर्त्यांची हत्या करण्याचं काम तृणमूलच्या गुंडांनी केलं होतं, हे काँग्रेस सांगते। संजय राऊत, निवडणूक आयोग भाजपचा मित्रपक्ष आहे का नाही हे सोडा, तुम्ही तर ममता बॅनर्जींचे मित्र होतात, तुम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी का गेला नाहीत? उद्धवजी ठाकरे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी का गेले नाहीत? उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी ममता बॅनर्जीसाठी जर का सभा घेतल्या असत्या तर ममता बॅनर्जींच्या जागा अजून घटल्या असत्या आणि भाजपच्या जागा वाढल्या असत्या। भारतीय जनता पार्टीला अजून अधिकचं बहुमत
पश्चिम बंगालमध्ये उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत गेले असते तर मिळालं असतं. यापूर्वीच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला अपयश मिळालेलं होतं. पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला अपेक्षित असं यश मिळू शकलं. मात्र यावेळेस तुमचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, हे तळ ठोकून होते आणि मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेत होते. एकंदरीतच खेला होवे या म्हणीचा प्रत्यय आला म्हणता नाही. निश्चितपणे खेला होबे ममता बॅनर्जींचा झालेला आहे. आम्ही याच्या आधी 77 जागांवर निवडणूक लढली. 77 जागी गेल्या वेळेला आम्ही जिंकलो आणि आम्ही निवडणूक हारल्यानंतर देखील मागे पुढे बघितलं नाही. पश्चिम बंगालच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने गेल्या 5 वर्षात केलं. आपण बघा, गेल्या 5 वर्षामध्ये ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अतोनात छळ केला. मोठ्या प्रमाणात गुंडगिरी करणं, मारहाण करणं असे अनेक प्रकार करून गुंडांच्या करवी सत्ता चालवण्याचं काम ममता बॅनर्जींनी केलं. आम्ही त्या 77 आमदारांना बळ दिलं. आपण बघा, निवडणुकीच्या काळामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिथे प्रचाराला उतरले. अमित भाई शाह जवळपास 20-22 दिवस पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून होते आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष कोण असेल तर भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. संजय राऊत किंवा उद्धवजी ठाकरेंसारखं तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो हे भारतीय जनता पार्टीचं धोरण नाही. आम्ही कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानामध्ये उतरतो, लढतो आणि जिंकतो. उद्धवजी ठाकरे निवडणुकीमध्ये घरात बसून होते. संजय राऊत महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकात तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं. एकाही कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये प्रचाराला जाण्याचं काम ना उद्धवजीनं केलं, ना संजय राऊतांनी केलं, ना आदित्य ठाकरेंनी केलं. स्वतः घरामध्ये बसले, हम आपके कपडे संभालते आप लढो, हे तुमचं धोरण आहे. भारतीय जनता पार्टीचं धोरण कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं आहे. म्हणून 15 वर्ष ममता बॅनर्जींची सत्ता होती, ती खालसा करण्याचं काम तिथल्या जनतेने केलंय आणि जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा आशीर्वाद दिलेत. आता पश्चिम बंगालमध्ये आम्ही सरकार स्थापन करू आणि जनतेची सेवा करू. नसरापूर प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दखल घेतली आहे, SITची स्थापना केली आहे आणि ही SIT अतिशय सक्षम आहे आणि या आरोपीला फासावर चढवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. आरोपीनं अतिशय घृणास्पद असं कृत्य केलंय. माणसाला काळीमा फासणारं, मानवी वृत्तीला काळीमा फासणारं हे कृत्य आहे. त्यामुळं या प्रकरणाला स्पेशल ट्रीटमेंट देऊन फास्ट ट्रॅकवर हे सगळं प्रकरण चालवलं जाईल आणि पुढच्या 5-6 महिन्यामध्ये आरोपी फासावर लटकलेला बघायला मिळेल. संजय राऊतांनी तर महिला अत्याचाराबद्दल बोलू नये. संजय राऊत ज्या पद्धतीनं पाटकर फाईल्समध्ये तुम्ही एका भगिनीला शिवीगाळ केली, तुम्हाला महिला अत्याचाराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. नरसापूर प्रकरण अतिशय गंभीर आहे. फास्ट ट्रॅकवर चालून या प्रकरणामध्ये सजा देण्याचं काम, शिक्षा देण्याचं काम कोर्टाच्या माध्यमातून निश्चित केलं जाईल. परंतु संजय राऊतांना एकच गोष्ट सांगायची की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं थांबवा. एका चिमुकलीचा मृत्यू झाला, अमानुषपणे तिच्यावर अत्याचार झाले, या प्रकरणात तरी संजय राऊतांनी राजकारण करू नये. हे मृतावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. माझा संजय राऊतांना आव्हान आहे की राजकारण करायला आपल्याला 364 दिवस शिल्लक आहेत, तिथं नक्की राजकारण करू, पण अशा संवेदनशील प्रकरणामध्ये तरी किमान संजय राऊतांनी राजकारण करू नये.